संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज 14वा दिवस आहे। आजही सरकारचं शिष्टमंडळ हे त्यांची भेट घेणार आहे। मात्र मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणावरती ठाम असल्याचा पवित्रा उमरे यांनी घेतलाय। शुक्रवारी सुद्धा वर्षा निवासस्थानी उमरे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती। मात्र त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही। आता आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं अर्थातच महत्त्वाचं असेल। तो विषय स्वतंत्र आहे। मराठवाड्यातल्या मराठा समाजाची ती मागणी आहेच, कारण मराठवाडा उशिरा स्वतंत्र झालेला आहे। मराठवाड्यावर रजाकाराचं हैदराबादचं राज्य होतं, तेव्हा मराठवाड्यातल्या मराठ्यांना वेगळी भूमिका होतीच आणि तशीच भूमिका आताही मराठा समाजाची आहे। हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठा समाजाला आरक्षणासाठी व्हावे अशा प्रकारची मराठवाड्यातल्या मराठ्यांची भूमिका आहे। मला वाटतं ती चुकीची भूमिका नाहीये। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहे। सुमित, यापूर्वी सुद्धा शिष्टमंडळासोबत बैठक झालेली होती, मात्र ती निष्फळ ठरली। आता पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ या संदर्भामध्ये भेट घेत आहे। साधारणपणे किती वाजेपर्यंत शिष्टमंडळाची भेट होणं अपेक्षित आहे? नक्कीच शिष्टमंडळ संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या ठिकाणी दाखल होणार आहे। या परवाच्या दिवशी शुक्रवारी शिष्टमंडळ राजश्री उमरे यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांनी जे भेट घेत त्यांच्या मागण्या मांडल्या होत्या, त्यावेळी या मागण्यावर सरकार सकारात्मक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितलं आणि त्याबाबत तांत्रिक चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल होणार आहे। याबाबत सविस्तर माहिती आपल्यासोबत काही उपोषणकर्ता राजश्री उमरे देखील तरी सरकार या ठिकाणी मागण्या मान्य करणार का आणि उत्तम प्रतिक्रिया। काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।